हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण शिमला मिर्च बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा मी 5 ते 6 शिमला मिर्च घेतले आहे. तर याला आता आपण स्वच्छ धुवून चिरून घेऊया. तर चला बघा अशा प्रकारे ही मिरची चिरून घेतली आहे. म्हणजे पटकन शिजली जाते, कारण आपल्याला ही तेलामध्येच फ्राय करून घ्यायची आहे. तर चला आपण याचे मसाले पाहूया. तर बघा सर्वात पहिले आपण लसूण आणि खोबरे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. अगदी थोडंसंच वापरायचं, कारण आपल्याला फ्राय करायचे आहे. त्याचबरोबर थोडासा टोमॅटो आणि कोथिंबीरही टाकून घेऊया. आणि त्यानंतर 2 चमचे फेटून घेतलेले दही टाकणार आहोत याच्यामध्ये. चला तर मग दही टाकून झाले आहे. तर आपण मसाले पाहून घेऊया. तर बघा काळा तिखट हे, लाल मसाला, धना पावडर, हळद आणि नमक हे आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. तर पाहू शकता आपला मसाला बारीक झालेला आहे. तर हा मसाला आपण चिरलेल्या मिरच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत. तर बघा हा पूर्ण मसाला आपण या मिरचीला लावून झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून 10 मिनिटं मुरत ठेवूया आणि त्यानंतर आपण फ्राय करून घेऊया. लिंबू टाकल्यानंतर एकदा अजून आपण मिक्स करणार आहोत. चला तर मग मसाला लावून झालेला आहे. याला आपण 10 मिनिटं ठेवून देऊ. तर 10 मिनिटं झालेली आहेत. तर बघा मसाल्याने खाली थोडंसं पाणी सोडलेलं आहे. तर बघा 2 चमचे तेल ओतलेलं आहे. तर या तेलामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो आपण फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर मसाला लावलेली शिमला मिरच आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा टोमॅटो आणि कोथिंबीर चांगली फ्राय झाली आहे. तर आपण मिरची याच्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा मिरची टाकून झालेली आहे. तर याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर बघा या मसाल्यामुळे या मिरचीला खूप पाणी सुटलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे. अगदी आपण बारीक गॅसवरती आपण याला शिजवून घेणार आहोत. त्या मिरचीला आपण अधूनमधून चेक करणार आहोत, त्यामुळे सर्व बाजूने ही मिरची शिजली जाईल. बघा तुम्ही या प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. खूप छान होते शिमला मिर्च. चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता ही, आणि जेवतानाही तोंडी लावू शकता. तर तुम्ही ही शिमला मिर्च कोणत्या प्रकारे बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखी याला 5 मिनिट आपण ठेवून देणार आहोत. तर चला गरमागरम आपली शिमला मिर्च तयार आहे. बघा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणा कूटही ॲड करू शकता. खूप साध्या पद्धतीची आणि पटकन होणारी भाजी आहे.